प्रतिनिधी उदय बेन्नीवाले सध्या धर्मशाला या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत, ज्या ठिकाणी हा सामना सुरू होता दिल्ली आणि पंजाब मधला, जो आता रद्द झालेला आहे. उदय, त्या ठिकाणी सध्याचे काय अपडेट्स आहे, काय चित्र आहे तुमच्या अवतीभोवती? नाही, परिस्थिती एकंदर एकदम विचित्र झाली आहे. कारण काय झालं, पहिल्यांदा पाऊस आधी पडला मॅचच्या आधी, त्यामुळे मॅच उशिरा सुरू झाली आणि उशिरा सुरू लोकांनी मॅच एन्जॉय करायला सुरुवात केली होती, परंतु अचानक 9:30च्या सुमाराला ब्लॅकआउट झाला आणि ब्लॅकआउट झाल्यानंतर अनाउन्समेंट झालं की लोकांनी हळूहळू बाहेर पडावं, पॅनिक होऊ नये आणि स्टेडियम रिकामं करायचं. स्टेडियमला कॉर्डन केलेलं आहे सिक्युरिटीने आणि त्या प्रमाणात लोक भराभरा बाहेर पडले. आम्ही पण आता बाहेर पडतोय हळूहळू. अशी एकंदर परिस्थिती आहे आता सध्या. बरं, आपण आता नेमके कुठे आहे, साधारणपणे किती मिनिटांमध्ये बाहेर पडलेलो आहे आणि आता मला लवकरात लवकर हॉटेलमध्ये पोहोचायला पाहिजे सेफ्टी म्हणून, कारण संपूर्ण धर्मशाळेमध्ये ब्लॅकआउट होणार आहे थोड्या वेळात, त्यामुळे मला आता पोहोचायला पाहिजे लवकर. बरं उदय, आपणही काळजी घ्या. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या अपडेट्ससाठी. उदय बेन्नीवाले आपले प्रतिनिधी धर्मशालावरून थेट आपल्याला अपडेट देत होते. आता तेही त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. धर्मशाला या ठिकाणी IPLचा हा सामना सुरू होता. दिल्ली आणि पंजाब या संघांमध्ये हा सामना खेळवला जात होता. मात्र जी परिस्थिती उदय बेन्नीवाले आपले प्रतिनिधी आपल्याला सांगत होते की एकाएकी त्या ठिकाणी वातावरण बदललं, सगळं चित्रच बदलून गेलं, सायरन वाजू लागले, ब्लॅकआउट केला गेला आणि त्यानंतर आता सगळेजण या ठिकाणी मैदानामधनं बाहेरचा रस्ता पकडून आपापल्या हॉटेलवरती आपापल्या घराकडे निघालेले आहेत. धर्मशालेमध्ये सुरू असलेला IPLचा सामना रद्द करण्यात आलेला आहे. या क्षणाची ही महत्त्वाची अपडेट येते आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळीकडून खबरदारी सुद्धा योग्य ती घेतली जाते. भारतामध्ये आपण पाहतोय दिल्लीमध्ये आणि बंगालमध्ये सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. दिल्ली आणि बंगाल सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. नुकताच हा सामना थांबवण्यात आला आणि त्याच पार्श्वभूमीवर बरेच मोठे आणि महत्त्वाचे निर्णय सुद्धा त्याचसोबत घेतले जात आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याची माहिती सध्या समोर येते. धर्मशाळेतला IPLचा मुकाबला हा रद्द झालेला आहे. नुकतीच काही क्षणापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी आपल्याला अपडेट दिलेली आहे. संपूर्ण परिसरामध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि जो सामना सुरू होता, आधी जर आपण पाहिलं तर हा सामना वेगळ्या ठिकाणी खेळवला गेला आणि त्यानंतर आता तो सामना पाऊस त्या ठिकाणी पडला आणि त्या ठिकाणाहून लोकांना जायला सांगितलं, कारण की काही क्षणातच तिथे पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना योग्य त्या सूचना आणि योग्य ती खबरदारी घेऊन लोकांना सुद्धा तिथून जायला थांबलेला.